त्या मागं आहे ना सगळं कोर्टाचंच टेन्शन वाढायचं आहे ना. या तुक्याकडे अजून पैसे बाकी आहेत का? याला पहिला फोन केला पाहिजे. तुक्या 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 हां लागला बाबा एकदाचा फोन. हॅलो हां तुक्या, मी उकडे वकील बोलतोय. तुझ्याकडं 10,000 रुपये बाकी आहेत माहिती आहे ना? ते कधी देणार तू? आणि तुझे ना तारीख लक्षात ठेव. आता येणाऱ्या 18 तारखेला तुझी कोर्टात तारीख आहे. जर तू पैसे लवकर आणून दिले तरच मी ती तारीख घेईन, नाही तर मग मी तारीख नाही खेळणार. लक्षात ठेवून शेवटची तारीख आहे तुझी. ठीक आहे ठीक आहे, पाठवतो मला. आता आहे ना कोण राहिलंय का आपल्याकडे बघू दे. हा ह्या तारखेचा एक निकाल झालाय म्हणायचा. हा विषय संपला म्हणायचा आपला. हे कोण आहे? हे कोण बरं? ही कोण आहे? हा कौसाबाई. ही जी उद्याची तारीख आहे तिच्या नवऱ्याची केस आहे खावटीची. हिला सांगायला लागेल उद्या लवकर कोर्टामध्ये हजर राहा म्हणून. हा पहिला आहे ना या कौसाबाईला पण फोन करू. हॅलो हा कौसाबाई, उकडे वकील बोलतोय. बरं उद्या तुमची तारीख आहे माहिती आहे ना? हा आणि सकाळी एक काम करा बरं का, 10 वाजेपर्यंत तिथं या. आणि येताना आहे ना फी घेऊन या बरं का. हा हा फी आणायला विसरू नका, सगळ्यात महत्वाचं तेवढं लक्षात ठेवा. आणि 5,000 रुपये घेऊन या. हा चालते चालते. साहेब येऊ का? हा या या या. उकडे साहेब येऊ का? हा या ना या 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 बसा. तुम्ही शांताबाईच ना? हा मग इकडं कसं काय? इकडं म्हणजे तुमच्याकडेच आले उकडे वकील. हा माझ्याकडेच आले काय? हा हा तरी म्हणलं आज आमच्या उकडे वकिलांच्या घरचा रस्ता कसा काय दिसला. रडताय कशाला? तुम्हाला कोणी मारलं बिरलंय का? मारलं असेल तर सांगा, आपण आहे ना पोलिसांना पाठवू त्यांच्या घरी. आव तुम्हाला काय सांगू उकडे वकील, मला कशाला कोण काय मारी बाई. मग आले तुम्ही काय रडायला लागला? अहो रडायला लागला म्हणजे रडायसारखंच माझं झालं. आता मला रडायला मोलकरी राहिलं नाही असं वाटून राहिलं. मामा थोबड झोडून घ्यावं का काय? रडायला कोणी राहिलं नाही. हा पण असं झालं तरी काय? अहो तुम्हाला सांगते, मला आहे ना तुमच्याकडे केस द्यायची फारकतीची. फारकतीची? हा फारकत घेऊन टाकायची नवऱ्यापासून. तुमच्या नवऱ्यापासून? हा पण फारकत काय घ्यायची? अहो काय घ्यायची म्हणजे काय? तुम्ही उकडे वकील प्रश्न विचार राहिले. बाई डायरेक्ट फारकत घेऊन राहिली. टोकाचा निर्णय म्हणजे काहीतरी हिच्या आयुष्यात दुःख आहे. नाही मस्त दुःख आहे तुमच्या आयुष्यात बरं का. पण कसं माहितीये का, कोर्टात जेच्या समोर मुद्दा मांडायला पाहिजे ना. बाबा या बाईला फारकत घ्यायची का, तिला तिचा नवरा जाछान करतो, मारहाण करतो का, हुंड्यासाठी पैसे विषय मागतोय, बळजुबरी काय करतोय. तुम्हाला सांगते वकील साहेब, अहो ते हुंड्यासाठी पैसे मागितले असते ते चाललं असतं. दुसऱ्या गोष्टीवरून मारलं असतं ते चाललं असतं. पण काय सांगू बाई तुम्हाला, नवरा का मारितो. कसं आहे माहितीये का शांताबाई, तुमच्या घरातल्या गोष्टी आम्हाला काय माहिती आहे का? तुम्ही मोकळं सांगितल्याशिवाय आम्हाला काय करणार आहे? आणि आम्ही तरी कशी केस घेणार आहे तुमची? हा ते बरोबर आहे बाई. हा एक डॉक्टर आणि एक वकील ह्यांच्यापासून कधी लपवायचं नाही. हाय ते क्लिअर सांगायचं. ते क्लिअर सांगाय आले तुम्हाला मी. हा मग सांगा क्लिअर सांगितलं ना म्हणजे मला पुढचा काहीतरी निर्णय घेता येईल. सांगायची सुद्धा लाज वाटते वकील साहेब. काय बरं सांगायला लाज वाटते? म्हणजे त्याचं काय बाहेर कुणाकडे लपडा आहे का? आव बाहेर कुठं लपडन काय माहिती आहे का नाही, पण नसल बाई बाहेर लपड. मला एवढा त्रास देतो काच त्याचं बाहेर लपडे. तुम्हाला सांगते वकील साहेब. हा सांगा. पण बाई तुम्ही इकडं का सरकलंय? मला कशाला चिटाकताय? सांगायसाठी सरकत होते, थोडं प्रायव्हेट गोष्ट आहे ना. नाही मग तुम्ही कानात लांब सांगा. घरात कोण नाही, मी एकटाच आहे. हा का? हा ते काय माहिती का उकडे साहेब, हा बोला. नवरा आहे ना रात्रीचे सारखा त्रास देतो. सारखा करीतो सारखा करतो नवरा? हा ती काय गोडा बिडा आहे का काय सारखा करायला? अहो मग मी तेच तुम्हाला सांगत होते साहेब.
नको सांगू का नको, लाज वाटती सांगायची, पण आता सांगितलं नाही तर तुम्हाला सांगते माझं नुसतं मरण हो राहिलं, असं वाटून राहिले का काय करावं काय नाही, याच्या नरडीचा घोट घ्यावा का काय. तुम्हाला सांगते वकील साहेब, कधी कधी तर मला असा पिऊन येतो बाई, आणि असा भिडतो. तुम्हाला सांगते, सांगा बरं तुम्ही उखळे वकील, माणूस दिवसभर काम करीत थकत, रात्रीच्या बाईला मग झोप लागती का नाही, मेला मला डोळ्याला डोळाच लागून नाही देत. वकील साहेब साऱ्या रातभर जागी राहते आणि सकाळची उठून कामाला लागते. काय सांगू तुम्हाला आता अजून, म्हणून मला त्याच्यापासून फारकत घ्यायची बाई, मला त्याच्यापाशी राहायचंच नाही आता. वकील साहेब 2 पोरं झाले तर राहिले, आता नकोच मला. मी तिकडे माझ्या आई बापाच्या घरी तिकडे आहे ना अशी मोलमजुरी करून जगल, पण हा मेला मला नकोच. लयच मोठा त्रास आहे तुम्हाला. लय मोठा त्रास आहे म्हणून तर या टोकाला आली ना मी, नाही तर कोणची बाई असो तिला त्रास नसती एवढी टोकाची भूमिका घेऊ शकते का वकील साहेब. कशी घेईल, रोज कोर्टात जाते, रोज पाहते ना. हा तुमची आहे ना केस लिहून घेतो आता मी. दुःख राहतं किंवा माणसाला काहीतरी दुःख राहतं म्हणून माणूस तिथे जात ना वकील साहेब. हा मग तुम्ही वकील आहे म्हणून तुमच्याकडे आले हे दुःख सांगायला, हे दुःख कोणाला सांगू मी दुसरं. पण तुमच्या नवऱ्याचं नाव काय मला लिहून घेतो मी. कसं आहे माहितीये का, आता कोर्टात केस उभी करायची म्हटल्यावर त्याचं नाव गाव पत्ता घेऊन आहे ना पोलीस स्टेशन मधनं त्याला उचलायला लागेल. की त्यासाठी आहे ना त्याचं नाव सांगा मला. बर त्याचं नाव सांगते तुम्हाला. ते नवऱ्याचं नाव तुक्या म्हणजे तुकाराम ना. तुकाराम. तुकाराम. त्याच्या बापाचं नाव, त्याच्या बापाचं नाव मरू दे बाई, त्यांची नाव मला घेऊशी वाटते. अहो कसं आहे असं मरू दे नका म्हणू. आता गावात तुकाराम नावाचे भरपूर माणसं असतील, पोलिसांनी कुणाला उचलायचं. पूर्ण नाव सांगा बरं. माझं नाव शांताबाई तुकाराम. शांताबाई तुकाराम. आडनाव तोंडजोड आहे का. वा वा, तेव्हा जोडायचं काम करतोय वाटतं. आवले मारितो, काय सांगू बाई, असा नवरा नसला ते बरं, रांड राहिलं ते बरं बाई वकील साहेब. अर्जदार तुमचं नाव घेतलंय घेऊन मी. तुमच्या नवऱ्याचं नाव काय? ते नवऱ्याचं नाव आहे ना तुकाराम आहे. तुक्या का तुकाराम? तुकाराम का. तुकाराम. त्याच्या बापाचं नाव? तो साक्या. सख्या का काय खरं? बया तो आला बाई मेला इकडं. वकील साहेब नमस्ते. नमस्ते. बसा. तू इकडे आली काय? तुम्ही इकडे कशाला आले? हा नवरा आहे का? हाच नवरा आहे ना. तर तू क्या म्हणते ए बाई? पाहिलं का वकील साहेब, तुमच्या एडा ऑफिस मध्ये येऊन सुद्धा केवढा कल्ला करून राहिला. घरी काय करीत असला हा? काय रे, इथं वकिलाच्या ऑफिस मध्ये येऊन दमदाटी देतो का तू? वकील साहेब मी तुम्हाला काल दमदाटी देऊन तिला देऊ? अहो किरकोळ गोष्टीवरून ही केस कराय तुमच्या काली. मला तरी हिचा अंदाज होता म्हणून मी उखळ्या वकिला कालो. म्हणजे तुला पण अंदाज होता का? हो, ही केस करीत. कारण तो माल तरसच तेवढा देतो साहेब, त्याला माहित होतं आता ही सण करून किती दिवस करणार आहे. याला लाज नाही, यांनी सगळी लाज सोडून दिली साहेब. अरे तुला करते का वकिला पुढं हळू. अरे माझं नाव 4 गावात वापरत. अरे शांते. तू वकिलाच्या घरी आलाय, वकिलाला का टेन्शन देतो? मला वाटायला लावतो इथं आता. तिनं मला टेन्शन दिलं. तू कशाला आला ती पाहिलं सांग. तुम्हाला सांगू का वकील साहेब, याला आहे ना पहिले इडून हाकलून द्या. ही तुमची कॅबिन आहे. इड 4 लोक आजूबाजूला चांगले राहते, वकील पोलीस चांगले लोक आहे. इड का तुमचं घर नाही बॉम्बा मारायला साऱ्या रातभर बॉम्बा ठोकीतो तसंच बॉम्बा. तू काल आली म्हणजे मला अजिबात जवळ राहायचं नाही. मला घटस्फोट घ्यायचा आहे, फारकत घ्यायची आहे, म्हणून मी उखळे साहेबांकडे आले. उद्या लगेच तो दावा दाखल करणार मी आणि लगेच 1 घाव 2 तुकडे करणार. साहेब ऐका, काय मी हिला फारकत देणार नाही. तुम्हाला फारकत देणार नाही? नाही. तुम्हाला फारकत घ्यायची? तिचं मा काहीच होईल नाही. मी सांगतो का वरून झालंय. कशावर? सांग. ही ना मला पहिला मेन प्रश्न. सांग काय तुझा प्रश्न आहे, सांग. ही मला करून देत नाही आणि मी जेव्हा बोलावलं तेव्हा माझ्यावर येत नाही आणि असा हात लावाया गेलो बर
बाई ठणान गागून उठती. काय म्हणतो? ए शांता तू थांब. ये बा हा ही तुम्हाला सांगतो, हिला असा हात लावला लावला. बाई गागली. हात लावला. लावला. वकील साहेब हा ज्या ठिकाणी हात लावायचा आहे ना हा तिला हात लावला का बाई गागली. तिला हात लावला हा का बाई गागली. अहो मग या तिच्या नवऱ्यानं काय करायचं? पण मी काय म्हणतोय, हं? कोणत्या ठिकाणी हात लावला की बाई ओरडती? अहो तुम्ही ओळखून घ्या ना. मी काय ओळखायला काय, मी काय आहे का देव बिव आहे का? तसा तू क्लिअर सांगशील तरच मी तुमचा काहीतरी निर्णय लावीन ना. अहो माझी तिच्या पोटावर हात फिरवला हा का गागली. आता बाई इज्जत घालवायचं काम करू नका. इकडं वकिलाला काही घरगुती एवढ्या बारीक सारी गोष्टी सांगत बसू नका. त्यांना मी सगळं सांगितलंय, त्यांना कळालंय तुमची लायकी काय येते, तुम्ही किती लायकीचे येते. त्याच्यामुळे तुम्ही इडून पहिलं जा मला फारकत घ्यायची. मला वकील साहेब तुम्हाला सांगते, मला याच्यापाशी राहायचं नाही बाई. अगं शांते गागू नको. मी तुला फारकत देणार नाही. तुला करूनच द्यावा लागल. मापाई नांदात लागल. मी मागून करील नाही तर पुढून करील. वकील साहेब बायको माई आहे. नाही मस्त तुझी बायको आहे. अगं पण ती बाई माणूस आहे का जनावर आहे की तिला त्रास देतो तू? अहो तिला का रोज इंजेक्शन नाही मा. हा? रोज नाही. नाही नाही नाही. तू मग मला जेव्हा आठवण येईल हा तेव्हा तिला रात्रीतून मी 3च इंजेक्शन आशे मारितो. हा आपण शांताला वाचणार राहते. पाहिलं का वकील साहेब 3 इंजेक्शन मारित्या. आता तुम्ही विचार करा, जर जी बाई दिवसभर अशी काम करून जर थकेल असली, ती रात्रीच्या काय तकवा धरणार आहे सांगा बरं. या मेल्याला सांगा काहीतरी. मेल्या म्हणते मेल्या. ते माणूस आहे का जनावर आहे? हा एवढा त्रास देतात का कधी? अहो तिला एवढ्यातच काय झालं आणि काय नाही. मध्ये मध्ये लई मूड होता तिला. नुसत्या कवल्याच घालायची. हा या काही कितीचा मूड का न गेला काय का वकील साहेब. हा पहिली एवढी गागत नव्हती. हा पहिली अशी कवल्या घालायची. ही हा आणि आता नाही, असं हातही लावून देत नाही. लय गागती. काय शांताबाई? अहो काय खोटं बोलू राहिला. आता वकील साहेब या का सांगायच्या गोष्टी का? असा रातभर झोपून देत नाही. सारखा उठवितो. हो हा तू रातभर तिला झोपून देत नाही? मा उठतच. अरे उठत म्हणजे तू काय दारू पिऊन येतो का दुसरंच काय पिऊन येतो? वकील साहेब मला आंबल नाही हो, म्हणून त्याला जोर येतो. हा तर मग तुम्ही दारू पित नाही? अहो तुम्हाला काय सांगायचं बाई आता. ज्याचं ज्याचं म्हणताय ना, काही घरातलं जास्त त्याला माहित राहतं. वकील साहेब वकील साहेब तुम्ही पहिलं लिहून घ्या. या बा मला आहे ना, मला अजिबात राहायचं नाही. माझे 2 पोरं आहे ना, मला बरोबर मी घेऊन थांबा. वकील साहेब ते राहू द्या. मा ऐकून घ्या. तुम्हाला सांगते, मा बापाने यांना 2 लाख हुंडा दिले. ते पैसे यांनी माझ्या हुंड्याची टाकावा. पोरांना माझी मी सांभाळायला समर्थ. वकील साहेब उखळे साहेब तुम्ही माझ्याकडे पाहतोय. माझं ऐका, मी पोरं सांभाळायला समर्थ आहे. मी या दारुड्यापाशी माझे पोरं ठेवणार नाही. त्यांच्या वाईट संस्कार होतील. मी त्यांना शिकवील, लहानचं मोठं करील, त्यांचं लग्न कार्य करील. ह्या मेल्याची सावली सुद्धा नकोय त्यांच्यावर. वकील साहेब तुम्ही काही टेन्शन नका घेऊ. केस बीस काही लावू नका लागू. काय झालं माहितीये का, तिच्यावर मला जीव आहे. मी तिला फारकत देऊ शकत नाही आणि तिला मा पैच राहावं लागेल. का मला ती असं देऊन घ्या माकून का तिला मी रोज संध्याकाळी म्हणजे जेवण करून झोपलं 1 इंजेक्शन राहील नियमानं. आणि 5:30 3:30च्या दरम्यान 1 इंजेक्शन. पुन्हा हिचं नावही घेणार नाही. बस असं लिहून देतो. एक जेवण. वकील साहेब माझं ऐका तुम्ही आधी. त्यांच्या काय माग नका लागू. मी काय सांगते हो थांबा. मी तिचा नाव जाईल पहिलं. वकील साहेब पहिली मी आले ना तुमच्याकडे, तुम्ही मागाला केस लिहून घ्या बरं. थांबा. मागून आला नाही तर याला कॅबिन मध्ये. वकील साहेब माझं ऐका पहिले. बा हिला या असं लिहून देतो. वकील साहेब पहिले इथं कोण आलंय? तुम्ही आले. हा मग आणि मी काल आलो. मी तो आलो ना. पहिले माझी केस लिहून घ्या तुम्ही. मला बाकीचं सांगू हो वकील साहेब काय पहिलं माझं याच्यात बघा.
8 दिवस आपण उपाशी त्याच पा आता तुझा बघायला मी इथं मोकळा आहे का? अहो हिचं काय चाललं माझं पहिलं इंजेक्शन जेवण झाल्यावर दुसरं इंजेक्शन 3-3:30 पहाटी बस एवढं तिनं मला करून द्यावा बाकी काही नको हिच्याकून मला. तू डोक्या बिका पडला का काय रे? काय असल्या घरातल्या गोष्टी इथं बाहेर कोर्टात येऊन सांगायच्या असतात का? वकिलाला सांगायच्या असतात का? तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या नाही या गोष्टी? हा मग ह्या येऊन मला सांगताय का की बाबा मला करायला देत नाही म्हणून मला सोडचिठ्ठी द्यायची नाही? हे म्हणते मला त्या गोष्टीचा त्रास आहे म्हणून मला सोडचिठ्ठी द्यायची. पण का वकील साहेब काय तुम्ही माझ्याकूनही बोलू नका तिच्याकूनही बोलू नका. आता तुम्ही तुमच्या घरात राहते हा तुमच्या बायकोला इंजेक्शन देती नाही तुम्ही. आय आय आवाज खाली करून बोल. तू वकिलीच्या घरात येऊन वकिलाच्या पाण्याचा पलटी करायला लागलायस का? माझं पुस्तक वाचतो का आता? काय वकिलाला चांगलं सांगतो पाहिजे. काय चांगलं सांगतो? चांगलं सांगूच नका ना. ते त्यांच्या नवरा बायकोचा प्रश्न काय करायचं ते. आणि ते ना शिकलेले सुशिक्षित आहे ते असे नाही करते तुमच्यासारखं कुत्र्यासारखं. ते बिचारे कोणत्या गोष्टीला लिमिट असतं. ते एवढ्या दिवसभर ड्युटीवर कोर्टात जायला राहते संध्याकाळी थकून येते जेवण करते झोपाते अशी बायकोला त्रास नाही देते मग तुमच्यासारखी. तू काला माराय आली वकिलाक मरायला काला आली का आली म्हणजे मला नको ती ते. सोडचिठ्ठी घ्यायला आली. हा, फाटून घ्यायची मला. नकोचे आणि तुला मी सोडील काय. ए शांता काय चावलं ती काय करतो? ती घरी नेणारीला आणि? एक तर पहिल्या पण माझ्या जीवला तिच्या वकील साहेब काल केस घेते आणि काच काय इडून गेल्यावर गोड होईल ती माई एका इंजेक्शन हा? काय तुम्ही दोघं देऊ का इंजेक्शन माझ्या देखता अरे तो वकिलीच्या ऑफिस मध्ये इंजेक्शन देतो का? नाही मग चाललो आम्ही नाही, चाललं नाही, मला नाही यायचं बाई. ही माकून घ्या हो. तुझ्याकडून हा पण हिलाय हा. ना सांगा 2 गोष्टी तुमच्या आलीचे ना हिला सांगा का संसार परपंच कसा असतो. तुला कळत नाही का रे? तुला लाज बीज वाटत नाही का? बायकोला असा त्रास देतात का? हो कधीच नाही हो तिला अजून तरच नाही दे. यायचंच नाही. अरे पण ती यायचं नाही म्हणते तू कसा काय बळजुबरी घेऊन जातो? ऐका ना वकील साहेब काय अहो वकील साहेब हा. तुमच्याशी थोडं काम आहे सांग बाबा काय आहे माझ्याशी का बोल. ये जाऊ गेला हा. ऐका तुम्हाला एक माहितीये का काय? आता नवरा बायकोंचं काय काय चालतंय हे तुम्हाला माहितीये त्याच्या. हा चांगलं माहिती आहे. हा? हा. आता ही त्याच्यावरून बांधू राहिली अहो किरकोळ गोष्टीवरून बांधती. मग तुझं म्हणणं काय आहे? काय असेल तुमची फी किती माझ्या आहे ना आता 35,000 रुपये फी आहे. झाली का हो. मग तुमचा फोन पे चालू आहे ना. हा माझा फोन पे चालू आहे ना. मग मी घरी गेलो का माझ्या फोनवरून तुम्हाला 35,000 टाकून देतो. हा हं? आणि हिला 2 गोष्टी समजून सांगा आणि द्या म्हणा जातो तो घरी पोरं सोरं येतीला असं तसं. पण टाकशील ना? लगेच काही 10 मिनिटात तुम्हाला पैसे पडले म्हणजे बस. हा जर पैसे नाही आले तर लक्षात ठेव मग कोर्टात खिचील मी. वकील साहेब हा आहे ना तू करा मी लगेच पैसे टाकणार. बर मी तिला सांगतो 2 गोष्टी समजून. जा चला चला. हा. वकील साहेब आ. अहो किती वेळ लावून राहिले मी कधीची येऊन बसले. मला आहे ना आता माझं लिहून घ्या मी लगेच माझ्या बापाच्या घरी जाणार आहे. आता मला इकडे राहायचंच नाही यांच्याजवळ. कसं आहे माहितीये का? नका मला लय वैताग आला. वकील साहेब तुम्ही पहिले लिहून घ्या बाकी नाही मी सांगू नका. लिहून घेतो पण 2 गोष्टी सांगतो मी जरा तेवढ्या ऐकलं तर तुमचा पण फायदा होईल. हा का कसं आहे शेवटी आम्ही वकील आहे. हा. आम्हाला काय हो नुसता पैसा घ्यायचा आहे. तुम्ही उलट सुखाला राहिला तर आम्हाला पण बरं वाटेल ना. नाही नाही मला सुखाने राहायचंच नाही. मला त्याच्या बरोबरच राहायचं नाही पहिली गोष्ट. बाई एक सांगू का तुला मी? अहो कोणती बाई असो काही जनावरासारखा वापर करून घ्यायचं काही काय आहे का नाही. हा बायको जरी झाली म्हणून तिला कसं वापरावं याची पद्धत असती ना वकील साहेब. नाही तसं मी त्याला समजून सांगितलंय. हा बरं का? सांगितलं का? हा. नाही पण नकोच मला हा, नको. नाही पण- अहो तो इडं एक बोललं आणि घरी गेलं का रातभर ठोकीतो. नाही नाही आता नाही तो ठोकणार. हा त्याला मी चांगलं समजून सांगितलेलं आहे. बघा शांताबाई हा मला सांगा हा. बरं रबर आहे हा एखादा रबर घेतला आपण ताणला तर तो ताणतो पण हा. जास्त जर ताणला गेला तर तो तुटतो. हा बरोबर आहे. परत तो रबर एकत्र येतो का? नाही हा मग त्या रबराचा काय फायदा आहे का? नाही एखादा काचेचं भांडा घ्या हा. एखादा ग्लास घ्या तो ग्लास जरी आपला हातात दिसला किंवा इथं मस्तपैकी टेबलवर ठेवला तर तो चांगला दिसतो. हा पण तोच जर टेबलवर खाली पडला हा तर तो ग्लास फुटल ना. हा परत तो चिटकणार आहे का? नाही तसंच नवरा बायको आहे तुम्ही. हा तुम्ही आज जरी भांडणं केली हा हा ह्याच्यात तुमच्या भांडणात तुमच्या दोघांचा काय फायदा होणार आहे का? अहो आज समजा तुम्हाला मुलं आहेत हा हा
ते मुलं उद्या जर तुम्ही तुमच्या आई बापाकडे घेऊन गेले, हा त्या मुलांची पण इच्छा कधी होणार की बाबा मला माझ्या वडिलांपाशी राहायचंय, हा हा किंवा त्यांच्या पैसे जर राहिलं तर मुलांना वाटणार आहे मला माझ्या आईला भेटायचंय. पण तुम्ही वेगळे जर झाले तर त्या मुलांना तुम्ही एकमेकाला भेटून द्याल का? नाही. मग त्या बिचाऱ्या मुलांचा काय दोष आहे का तुमच्यासाठी? त्यांचा काय दोष आहे का बिचाऱ्यांचा? मग त्यांच्या उद्या शिक्षणावर फरक होणार, ते अभ्यास बिचारे जास्त करणार नाही, समाजात त्यांची बघण्याची दृष्टिकोन वेगळी होणार की बाबा आपले आईबाप जर असेल तर समाजाचे पण आईबाप तसे असतील. हा मग त्यांचे काय फायदा आहे का त्या मुलांना? सांगा, तुमच्या दोघांमुळे मुलांचं किती नुकसान आहे, त्यांचं आयुष्य बरोबर झालं ना. हा आणि मला सांगा सगळ्यात महत्वाचं, तुम्ही तुमच्या आई बापाकडे जर राहायला गेले किती दिवस आई बापाकडे राहणार आहे? आज ठीक आहे तुमच्या आई वडील आहे म्हणून, उद्या जर तुमच्या आई वडिलांनंतर तुमच्या बहीण भाऊ तुम्हाला कधी सांभाळणार नाहीत, त्यांच्या बायका हा त्यांचे नवरे तुम्हाला उभे करणार आहेत का दरवाजात? उलट त्यांना त्यांचा प्रपंच बघायचा आहे, ते तुम्हाला सांभाळायसाठी कुणी मोकळं नाही. ते काय म्हणणार आहेत उद्या, काही बहीण आली कामाची इथे हिला सांभाळा, ते सांभाळावर नाही, हिची पोरं सांभाळा, काय गरज पडली आम्हाला? मग काय मला सांगा, तुम्ही आई बापा पैसे राहून तुमचा फायदा आहे का? हा ते बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते. वकील साहेब कसं आहे, आता आम्ही जर असं वागलो तर आमच्या पोरांवर तेच संस्कार होतील नाही का. पोर आमचे त्या गोष्टीवर विचार करतील का बा काय असं आई बापामध्ये वाद वगैरे नाही का. आम्ही चांगलं राहिलो तर ते पण चांगले शिकतील, मोठे होऊन काहीतरी ऑफिसर बनतील. ते तुमचं सगळं बरोबर आहे. मला पण वाटतं ना, कोणत्या आईला असं वाटतं का आपल्या मुलांचं नुकसान व्हावं ओकळे साहेब. पण काय माहिती का, हे असं पटत नाही ना. आता या बाबाला पण 2 पोरं झाले, कळायला पाहिजे ना. काय तू पण व्यवस्थित राहशील ना आता? हा इडून माग साहेब, इडून माग चुकलं, सॉरी, माफ करा. अरे व्यवस्थित राहा, सुखाने संसार करा. तुम्ही तुमचा नका विचार करू, तुमच्या 4 दिवस गेले, पण त्या मुलांचा विचार करा. मला सांगा बरं, आज तुम्ही केस कराल, उद्या कोर्टात केस खेळत बसाल, ते एका तारखेत केस निकाल लागत नाही. मग त्या ह्या आयुष्य जर तुमचं असं 10-20 वर्ष या कोर्टातच जर गेले तर तुमचा जीवनाचा काय फायदा आहे? काहीच नाही. हा मग तुम्ही असेच मेले का नाही? हा त्याच्यापेक्षा केस करू नका, काय नाही, सुखी समाधानाने संसार करा. ह्या केसच्या लपड्यात आहे ना, तुम्ही जर चांगले राहिले तर आम्हाला पण बरं वाटतं. चालेल चालेल. आम्हाला काय येतं, आम्ही तर फी घ्यायला बसले. ह्या नुसता कोर्ट जरी घातला ना तरी आम्हाला कोर्टात वही पेन असली ना तरी पैसा मिळतो आम्हाला. पण आम्हाला वाटत नाही की तुमच्याकडून बळणच पैसा खाऊन घ्यावा. तुम्ही सुखी संसार राहिले ना तर आम्हाला लय बरं वाटतं. हो सुखी राहू. हा आणि व्यवस्थित राहा दोघं पण. काय माहितीये का वकील साहेब, आता कसं आहे बाई, ते लेकरा बाळांचं तुम्ही म्हणले ते माझ्या बुद्धीला पटलं बर का. त्याच्यामुळे ना आता तुमचं ऐकते मी एवढ्याच वेळेस जाते. पण परत जर यांची अशी कंप्लीट आली ना बाई, हे जर त्रास द्यायला लागले तर मी तुमच्याकडे येणार, मग मी केसच करील बाई. ठीक आहे, मग परत तू जर त्रास दिला ना तर लक्षात ठेव, मी तुमच्या दोघांचं मग डायरेक्ट डिवोर्स केल्याशिवाय सुट्टी देणार नाही. नाही आता नाही देणार त्रास. हा ना, व्यवस्थित राहा, मग दोघं सुखाने राहा. हा चाल येऊ का वकील साहेब? हा या, त्या मुलांची पहिली काळजी घ्या. वकील साहेब तुम्ही खूप वेळ दिला आमच्यासाठी, 2 शब्दाचं चांगलं मार्गदर्शन केलं. तर तुमची फी किती झाली? नाही फी काय नाही, जाऊ द्या, मरू द्या. कसं आहे, तुम्ही सुखी समाधानी राहिला ना तर मला फी भेटल्यातच जमाय हो. नाही असं कशाला, थोडेफार पैसे उद्या मी आणून देईल तुमचे. नाही काही गरज नाही तशी. फक्त तुम्ही सुखाने राहा, तशी मला फी भेटल्या जमा. जर तुम्ही चांगले राहिले ना तर मला फी मिळाली म्हणून मी समजेल. हा का? हा तुम्ही खरंच लई चांगले उखळे वकील. नाही कसं आहे, तुम्ही जर चांगले राहिले तर मी चांगला म्हणायचं हो. हा आम्हाला काय वकील नसतंय आम्ही नावाला, आम्हाला कोर्टात आले तर आम्हाला केस लढायचीच आहे. शांता चाल लवकर, तिकडे पोरं वाट पाहत असतील. चाल जाऊ का वकील साहेब? हा जाऊ. सगळ्यात महत्वाचा मुलं आणि तुम्ही सुखी राहा. अहो एवढे गोरे गामचे पोरं आमचे भारी, त्यांना शिकवा, त्यांच्यावर चांगले संस्कार करा. तुम्ही असं फक्त वाया जाऊ नका. काय वकील साहेब परत तुम्हाला सांगते, मग जर काही झालं तर येईल बरं का मी. बरं परत काय झालं तर या मग. वकील साहेब काहीच होणार नाही. हा ना? नाही बर या मग. तसं आहे ना, माय बायको गुणवान आहे तशी, खूप जीव लायती. बर या. येऊ का मग? या. चा दरवाजा तेवढा ओढून घ्या. हो शांता ऐक, झालं ते झालं. आता तुला आहे ना मी जीव लावे, येडेवाणी नाही करणार. आता मी तुला जीव लावेल. आपले पोरं सोर आहे आपल्या मागे नाही का, आपला परपंच.
मी तुला खूप खूप जेव लाईल, तू जे म्हणले ते घे. हं? पण मला थोडं होईना करून देशील ना? हा? जाऊ दे, रोज करून दे थोडं थोडं. आता बा तुम्हाला थोडस देतच राहते, पण तुम्ही लईची अपेक्षा करते बाई, त्याच्यामुळे आहे ना मी थकते ना. थकते मी बरोबर हळूहळू करेन, तुला थकून नाही द्या. बरं बरं. चाल.